आमदाराचं नाव सुटून गेलं, पण भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांचं नाव तेव्हा ध्यान होतं. शिंदे सेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या वेळी ध्यान होतं. देसाई साहेब एकदा नाही दोनदा म्हणाले शिंदे सेना. राज्य केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय हा थोडासा तपासून बघा. निवडणूक आयोगानं घटनेनं कायदे तपासून शिवसेना धनुष्यबाण हे या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे. आमचं नाव शिवसेना आहे, खाली उबाटा वगैरे असं आम्हाला जोडलेलं नाही. त्यामुळे आमचा उल्लेख करताना शिवसेना म्हणून करावा. एका पत्रकार परिषदेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 4 वेळा शिंदे सेना म्हणाले. 4 वेळा म्हणालात. मी आपलं उत्तर बारकाईने ऐकलं. सर्वप्रथम म्हणजे अनावधाने आणि लोकप्रतिनिधीचं आमदाराचं नाव सुटून गेलं, पण भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांचं नाव तेव्हा ध्यान होतं. शिंदे सेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या वेळी ध्यान होतं आणि दादांच्या माजी आमदाराच्या वेळी ध्यान होतं. ठीक आहे, माझं काय म्हणणं आहे, हा विषय माझा नाहीये. मी तुमच्याकडे मंत्री म्हणून पाहतच नाही, मी तुमच्याकडे राजा म्हणून पाहतो. हे जे सगळे कर्मचारी आहेत ही आपली प्रजा आहे. राजाने प्रजाला उदारमनाने देऊन टाकलं पाहिजे. तुम्ही आज काय म्हणालात की जी आर मध्ये असताना सुद्धा देसाई साहेब एकदा नाही दोनदा म्हणाले शिंदे सेना. राज्य केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय हा थोडासा तपासून बघा. निवडणूक आयोगानं घटनेनं कायदे तपासून शिवसेना धनुष्यबाण हे या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे. आमचं नाव शिवसेना आहे, खाली उबाटा वगैरे असं आम्हाला जोडलेलं नाही. त्यामुळे आमचा उल्लेख करताना शिवसेना म्हणून करावा. आणि ते शिंदे सेना म्हणले ते अध्यक्ष महाराज शिंदे सेना जे म्हणले ते कामकाजातनं काढून टाका. ठीक आहे, तपासून काढून घेऊ. चला पुढे जाऊया आपण. काय शिवसेनेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी उल्लेख केला. सन्माननीय सदस्यांना माझी आपल्या मार्फत एक विनंती आहे की आमचाही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, अजितदादा गट असं नका म्हणू. चला मंत्री महोदय उत्तर द्या. झाला ना प्रश्न. बरं घ्या, बोला. नाही त्यामुळे बोला, पॉइंटेड प्रश्न घ्या. अहो आता तर सुरू झाली. थांबा. त्यामुळे माझं तुम्ही एक राजे म्हणालात ते मला एकदम धक्का लागला. तुम्ही म्हणालात जर वानऱ्यात जमीन मिळाली नाही तर आपण जी आर काढलंय की आपण वानऱ्यातच जमीन देणार. तुम्ही आता म्हणता MMR मध्ये कुठेही देऊ, असं कसं चालेल? आम्हाला वानऱ्यातच जमीन पाहिजे. जी आर निघालाय. केवळ तुम्ही आता निकषासाठी तुम्ही समिती बनवली आहे ना की 5 वर्ष राहिलेत त्यांना, 10 वर्ष की 15. माझं म्हणणे समितीला निकष ठरवू दे. आजच्या आज तुम्ही जाहीर करा की आम्ही 10 एकर 15 एकर आणि बाबा 4 FSI देऊन टाकू. अध्यक्ष महोदय, हे कसं आपण बदलू शकतो? म्हणजे आपण जी आरचं उल्लंघन करतोय. याचं उत्तर तर मिळालं पाहिजे. आणि शेवटचा विषय, शंभूराजे देसाई मंत्री महोदय, आपण मला म्हणालात खरं तर तुमचं बरोबर आहे, निवडणूक आयोगाने तसं सांगितलंय. पण काल एका पत्रकार परिषदेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 4 वेळा शिंदे सेना म्हणाले. 4 वेळा. आपण एकदा त्यांना सांगावं अशी माझी विनंती.